शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवली पश्चिम रेल्वे ग्राउंडवर रविवारी सर्व खेळाडू निषेध आंदोलन. डोंबिवली पश्चिमेकडील मोठे असे रेल्वे ग्राउंड असून येथे दररोज अनेक खेळाडू सराव करत असतात. या परिसरात शुद्ध हवा असल्याने अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात. मात्र आता हे ग्राउंड वाचविण्यासाठी सर्व खेळाडू निषेध आंदोलन करणार आहेत. येत्या रविवार 31 तारखेला सर्व खेळाडू, नागरिक एकत्र येऊन निषेध आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाने याची दाखल घ्यावी व डोंबिवलीतील खेळाडूंना हे मैदान खेळण्याकरता राखीव ठेवावे ही मागणी असल्याचे सर्व खेळाडूंनी केली. यावेळी खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी भाजपा, शिवसेना, मनसे व शिवसेना ठाकरेंना गट पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना आमदार राजेश मोरे यांसह संजय पावशे, तुषार शिंदे, रश्मी गव्हाणे यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. तर मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेविका रसिका म्हात्रे, पदाधिकारी राहुल म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी योगेंद्र भोईर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. म्हणजे या ग्राउंडवर जिथे खेळाडूंचं मैदान आहे तिथे जी रेल्वेनी चुकीची कामगिरी करण्याला हाती घेतलेला आहे त्याचा संपूर्ण डोंबिवलीकरांनी विरोध केलेला आहे. आणि नुसतेच डोंबिवलीकर नाही तर शिवसेना म्हणून आमचे सन्माननीय आमदार आणि आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या आंदोलनाच्या आम्हाला ग्वाही दिलेली आहे. तरी सुद्धा समस्त शिवसेना महिला आघाडीकडनं मी ग्वाही देते, ह्या आंदोलनासाठी संपूर्ण महिला आघाडी जोरदार उतरणार आणि ह्या रेल्वेच्या कामगिरीचा आम्ही निषेध करतो. आणि सर्व पक्षीय महिला आघाडी, सर्व पक्षीय एकत्र आमदार, खासदार, आम्ही सर्व नेते मंडळी म्हणून इथे ठिय्या आंदोलन करू आणि लवकरात लवकर रेल्वेने आपली माघार घ्यावी हीच विनंती. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. सर्वांना जय महाराष्ट्र. आज खूप एक शोकांकिता अशी आहे की 70 ते 80 वर्षाचा या रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे आणि ही जी डोंबिवलीची धरोहर आहे आज ती कुठे त्या धरोहरला पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे याच मैदानात आम्ही उभे आहेत इथे कोणाचे इमोशन्स जुळलेले आहेत. एखाद्या गरीब मुलीचं लग्न झालेलं आहे. गरीब मुलांनी इथे क्रिकेटची त्यांचं जे काय टॅलेंट आहे आज देशाभरामध्ये त्या टॅलेंट जो विख्यात झालेला आहे ते असे नामांकित जे क्रिकेटर्स आहेत, अजिंक्य राणे असतील, कुलकर्णी साहेब असतील, यांनी जे काय आज ते जगाभरात जे विख्यात झाले ते सुरुवात त्यांच्या आयुष्याची त्यांनी बॅट आणि बॉल इथेच हातात घेऊन त्यांनी सुरुवात केली होती. टेक्निकल मुद्दे सांगतो. ही जे काय रेल्वे ग्राउंड इथे आज ज्या जागेवरती स्थित आहे, आज या रेल्वे ग्राउंडला ते लोक नको त्या ठिकाणी त्याला तब्दील करायचा प्रयत्न करतायत. म्हणजे आम्हाला अजून पूर्ण माहिती मिळाली नाहीये की नक्की त्यांचं डेव्हलपमेंट प्लॅन यांचं काय आहे, इथे ते डीपीआर काय ते सादर करणार आहेत. पण मला इतकंच कळतं की आणि जर नॅचरल कॅलॅमिटी झाली किंवा अनैसर्गिक असं काही घडलं, म्हणजे जे बोलतो ना ऍक्ट ऑफ गॉड सारखं काही सिच्युएशन झाली, म्हणजे फ्लड्स आले, समजा सुनामी सारखा काही प्रसंग झाला किंवा आग लागली, तर सगळ्यात जास्त रेस्क्यूची जागा जर असेल, मला असं वाटतं डोंबिवलीमध्ये हा रेल्वे ग्राउंड असेल. रेस्क्यू करण्यासाठी ही जागा खूप महत्वाची आहे. जर अनैतिक काही घडलं, अचानक घडलं, तर सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे हजारोच्या नाही लाखोच्या प्रमाणात जर कुठे जमू शकतो तो हा एकमेव रेल्वे ग्राउंड आहे. तर अशा ठिकाणी या मैदानाला म्हणजेच या नैसर्गिक धरोहरा हे जे काय सरकार असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल, हे लोक जे काय या धरोहर पुसण्याचा जो काय प्रयत्न करतायत तो मी असेल किंवा इकडची जी लोक असतील हे अजिबात हे घडू देणार नाही. योगेंद्र भोईर असेल किंवा समस्त डोंबिवली परिवार असेल किंवा क्रिकेटचा जो फाउंडेशन असेल, सगळी जनता जेवढी डोंबिवलीची आहे सगळेजण आज या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करतायत की इथे अशा प्रकारचा कुठलाही
अनैतिक तुम्ही बिझनेस मार्फत या ग्राउंडला तब्दील करू नका, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. गेल्या 15 दिवसापासून रेल्वे ग्राउंड जो डोंबिवलीकरांच्या हक्काचा मैदान आहे, एक मिनिट थांबा जरा. नीचे थोडासा सरक मग काय आहे ना. कल्पेश तुझा हात वर घे ना जरा, तुझा हात वर घे ना, त्यांना करू दे ना. वागले, मी एक क्रीडा समालोचक आहे. आमचं मागणं काही नाहीये, आमचं मागणं अतिरिक्त काही नाहीये. हे आमचं रेल्वेचं मैदान आहे आणि नक्कीच रेल्वेचं मैदान आहे, पण हे सामान्यचं मैदान आहे, आमच्या खेळाडूंचं मैदान आहे. इकडनं खेळाडू घडतात, खेळाडू मोठे झाले आणि आज येणारी पिढी मोठी होणार आहे. आमचं मागणं एकच आहे की हे मैदान सामान्यचं, सामान्य जनतेचं आहे, ते सामान्य जनतेचंच असू द्या. या मैदानावरती कुठलंही खासगीकरण नकोय. आमचा कोणाशी काही वाद नाहीये. भावांचा खूप मोठी रेल्वेचे मैदान आणखी खूप मोठे, जागा प्रचंड आहे, पण आमची मागणी आहे हे सामान्याचं मैदान आहे, हे आमचं मैदान, हे मैदान आम्हाला जसं आहे तसंच असू द्या. धन्यवाद. तर हा जो प्रभाग आहे 21, या प्रभागामध्ये हे मैदान येते रेल्वेचं आणि मी लहानपणापासून हे मैदान हे रेल्वेचं आहे आणि शेकडो पोरं, विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. मग तुमचे मोठमोठे क्रिकेटपटू असतील, निलेश कुलकर्णी असतील, राणे असतील, अजिंक्य राणे यासारखी दिग्गज खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. आणि असं असताना आता हे कटकारस्थान करतायत तुटपुंच्या पैशासाठी आणि अशा 2-3 लाखासाठी, 4-5 लाखांसाठी, हे 5 वर्षांसाठी हे खाजगीकरण करतायत, प्रायव्हेट कंपनीला देत आहेत. कोण करते का? आता ना त्यांच्या पलीकडे कोण करणार आहे, कारण हल्ली वापरत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती जागा आहे. मग संस्कृती जी जपायची आहे, आम्ही डोंबिवलीकर जी संस्कृती जपतो आहोत, खेळाची असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात, मग ते करायचे कुठे? आम्हाला पर्यायी जागा द्या. शेकडो एकर तुमच्या इकडे जागा आहे, त्याऐवजी याऐवजी आम्हाला दुसरी पर्यायी जागा द्या. नाही तर डोंबिवलीकर जाणार कुठे, खेळाडू जाणार कुठे आणि संस्कृती आम्ही टिकवणार कशी? तुमच्याबरोबर सत्ताधारी ही तुमच्याबरोबर आज इथे उभे आहे, त्यांच्याकडे काय मागणी करताय? बघा सत्ताधाऱ्यांमार्फत हे चालू आहे, कारण इथे भाजपवाले पण बसले, मनसेवाले पण, सर्व सत्ताधारीच करतायत आणि आम्ही हे शक्य होऊ देणार नाही त्यांना. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थरावर जाऊ शकतो या गोष्टीसाठी, या मैदानासाठी कोणत्याही थरावर जाऊ. आम्ही लाथा काठे खाऊ, गोळ्या खाऊ, पण हे मैदान आम्ही जाऊ देणार नाही. याने लिहून घ्यावं, इथे लिहून घ्यावं, हे रेकॉर्ड बोलतोय का आम्ही हे मैदान जाऊ देणार नाही. कारण काय माहिती का, इथे एका पक्षाचा नाही, हा अख्ख्या डोंबिवलीकरांचा प्रश्न आहे. आणि डोंबिवलीकर तेवढे सजग आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुशिक्षित आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुसंस्कृत आहेत आणि म्हणून ते तत्पर आहेत इथे आंदोलन करायला. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. मैदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मैदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.